मंडळी, सध्या इंटरनेटवर एकच गाणं धुमाकूळ घालतंय आणि ते म्हणजे हेलपोरी हिला. रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांच्या आवाजातील या गाण्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच डान्स करायला भाग पडले. आणि या गाण्यात आपल्या सगळ्यांचे लाडके म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके हास्य सम्राट भाऊ कदम आणि महाराष्ट्राची लाडकी गौतमी पाटील आहे. आणि आज ती दोघंही आपल्यासोबत ह्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. तर चला, आजच्या ह्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत गाण्याच्या पडद्यामागची ही गोष्ट, शूटिंग दरम्यान घडलेले मजेशीर अनुभव आणि गाण्याला मिळालेले हे अफाट यश पाहून त्यांच्या प्रतिक्रिया. तर आज त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या या संवादाला आणि मुलाखतीला. म्हणजे आमच्याकडे कसं स्टार बरोबर काम करताना आपण काम केलं तर आपणही दिसतो. आता इथे उलट अरे नाही, दादांचं गाणं म्हटल्यावर एकदम उत्साही मी एकदम असं झालं, अरे बापरे, म्हणजे हे खूप जुनं गाणं आहे आणि ते दादा कोंडके यांचं गाणं आहे आणि त्यावर आपण परफॉर्म करणार म्हटल्यावर खूप अवघड पण होता आणि आनंद पण तेवढाच होता. शॉर्ट्स चालू आहेत. पण ह्याच्या सगळ्यात भीती आम्हाला दोघांनाही पोहता येत नाही, त्यामुळे आता बोललो हे गाणं शेवटचं आहे. छोटं पोरग आहे बघ आणि तो मला डोळा मारतोय. अगं म्हणजे त्याला हा सांगितलं तरी हा मारणार, हा सांगितलं एकदम परफेक्ट मारत होता. त्याला फक्त सांगायचं होतं की मार 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 मार. म्हणजे गौतमी बरोबर भाऊ कदम काय करतात म्हणून लोक बघतायत आणि ते त्यांना आवडतंय. जी आपली पूर्ण टीम होती सारेगमची, एकदम छान केलंय. ट्रोल होण्यासारखी गोष्ट नाहीच केली आहे त्यात. एकदम मस्त, म्हणजे जसं पहिलं गाणं जे जुनं गाणं आहे, गाणं जेवढं छान आहे ना, त्यातली स्टोरी ही त्याच्यापेक्षा छान आहे. हाय, हॅलो, नमस्कार. गौतमी आणि भाऊ, तुम्हा दोघांचं सुद्धा आपल्या या नवभारत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आणि याच्या या स्पेशल एपिसोडमध्ये मनापासून स्वागत करते. धन्यवाद. काय सांगाल? सगळ्यात आधी मी मनापासून अभिनंदन करेन तुम्हा दोघांचं सुद्धा, कारण हेलपोरी हिला हा अल्बम म्हणजे दादा कोंडके यांचं 52 वर्षापूर्वीचं हे अजरामर असं गाणं, आणि ह्या गाण्यावरती हा ट्रेंडिंग असा अल्बम येतोय आणि अवघ्या 5 दिवसांमध्ये माझ्यामध्ये ऑल इंडियामध्ये नॅशनल ट्रेंडिंग वरती हा 13व्या नंबरवरती हे गाणं सध्या आहे. सो हे यश सगळं बघून अशी प्रतिक्रिया मला पहिले तुमच्या दोघांची ऐकायची. सुरुवात मी भाऊ तुमच्यापासून करेन, कारण तुमच्या मुलींनी सुद्धा आता ह्याच्यावरती रील केलेली आहे आणि ती सुद्धा खूप सुंदर आहे. कसं वाटतंय? ते कालच झाली शूटिंग आमच्याकडे, आमच्या फॅमिलीची. अरे वा. सगळ्या तयार झाल्या, कधी नव्हे त्या लवकर उठून, आणि त्यांना करायची होती रील. तर मी म्हटलं मी कशाला पाहिजे तुम्हाला, मी चाललो होतो दुसरीकडे. त्या म्हटलं थोडा वेळ करा पप्पा. मी केली आणि त्यांनाही चांगला रिस्पॉन्स मिळतोय. आणि ती आता USA वरून आली होती, USA वरून, त्यामुळे तिला ते करायचं होतं. आल्या सरप्राईज, ते लोकांनाही ती इंडियात आलेली माहिती नाही म्हणून. आणि पहिल्यांदा असं झालं की एवढा मला याचा अंदाजच नाही सोशल मीडियाचा तसा, की ट्रेंड काय असतं. आणि एवढ्या ह्याला गेली 13व्या क्रमांकावरती अवघ्या 5 दिवसात. तर बोलले हे म्हणजे गंमतच आहे. म्हणजे कदाचित हिचं लक आहे, गौतमीचं, कारण ती हिटवर हिट देते आहे. त्यामुळे तिला हा अनुभव नवीन नाहीये, पण माझ्यासाठी नवीन आहे. पण कदाचित त्या चांगल्या काय पॉझिटिव्ह गोष्टीमुळे आणि त्या पिक्चरायझेशन आणि शाहीर दादा कोंडके यांचा आशीर्वाद, यामुळे ही रील आज या क्रमांकावर आहे. त्यामुळे खूप बरं वाटतं आणि खूप आनंदही होतो. कधी इमॅजिन केलं होतं की शाहीर दादा कोंडके यांच्या गाण्यावरती असा तुम्ही डान्स कराल त्या अल्बम मध्ये, असं कधी? नाही, अल्बम मी नव्हताच केला तसा. मी चित्रपट केला होता पांडू नावाचा. पण या पद्धतीचं आणि गौतमी बरोबर करताना, जी ऑलरेडी ट्रेंड मध्ये आहे सध्या महाराष्ट्रात चांगल्या क्रमांकावर, आणि तिच्यावर काम करायला मिळालं आपसुक तुम्हालाही ते मिळून जातं. म्हणजे आमच्याकडे कसं स्टार बरोबर काम करताना आपण काम केलं तर आपणही दिसतो. आता इथे उलट झालं. अरे नाही, आता खरंच उलट. म्हणजे गौतमी बरोबर भाऊ कदम काय करतात म्हणून लोक बघतायत आणि ते त्यांना आवडतंय आणि मजा येते. खूप छान. गौतमी, आता तुला विचारेन जसं सेम प्रश्न. अफाट यश मिळतंय, रुपेरी वाळूत नंतर आता हिट वर हिट तुझे अल्बम्स येत आहेत. कसं होतंय, कसं फील होतंय? खरं तर म्हणजे दादांचं गाणं म्हटल्यावर एकदम उत्साही मी एकदम असं झालं, अरे बापरे,
म्हणजे हे खूप जुनं गाणं आहे आणि ते दादा कोंडके यांचं गाणं आहे आणि त्यावर आपण परफॉर्म करणार म्हटल्यावर खूप अवघड पण होतं आणि आनंद पण तेवढाच होता. आणि त्यानंतर मी भाऊंचं नाव ऐकलं की भाऊ आहेत सोबत, म्हणून मग अजून डबल आनंद, डबल टिबल झाला मला. मी एकदम खुश झाले आणि तशा प्रकारे हे गाणं केलं, शूट केलं आम्ही. 4 दिवस आमचं शूट होतं, झालं. आता जो पब्लिकचा रिस्पॉन्स, प्रेक्षक वर्गांचा जो मिळतोय आम्हाला, तो खूप छान मिळतोय. म्हणजे रुपेरी वाळू नंतर ह्या गाण्याला मी म्हणते की खूप जास्ती रिस्पॉन्स आहे. म्हणजे मी आता एवढी गाणी केलीत, बरेच अल्बम सॉन्ग केले, पण जास्ती करून ह्या हिल पोरी हिला ह्या गाण्याला खूप रिस्पॉन्स आहे आणि ते खूप छान वाटतं. प्रेक्षकांचं प्रेम मिळतं ना, आणि ते रील बनवणं, लहान लहान मुलंही आता रील बनवतात त्यावर, म्हणून ते अजून छान वाटतं. अरे वा, छान. असं खूप छान. भाऊ, आता तुम्ही उत्तरात म्हणालात की प्रेक्षकांना असं झालं होतं की अरे गौतमी आणि भाऊ एकत्र काय करतायत, आणि हे जेव्हा तुम्हाला दोघांना पहिल्यांदा कळालं की गौतमी सोबत हा अल्बम असं गाणं आहे आणि शूट करायचंय, सेम तुला जेव्हा भाऊंबद्दल कळालं, पहिली तुमच्या दोघांची त्यावेळची रिॲक्शन काय होती? आणि जेव्हा तुम्ही ऑन सेट आलात की आता शूट आहे आणि त्यावेळची ती भेट किंवा ती रिॲक्शन मला ऐकायला आवडेल. मग मी पहिलं भाऊंना स्टार प्रवाहला भेटले होते. ओके. स्टार प्रवाहला भेटले आणि भाऊंचं कॉमेडीचं ते चाललं होतं आणि माझा डान्स होता. मी झालं, भाऊंनी साडी वगैरे घातली होती आणि मला काढायचा होता भाऊंसोबत फोटो. आणि मी एकदम असं भाऊंना बघितल्यावर मी फार बावऱ्यासारखी अशी झाली की आता भाऊंसोबत मला काढायचाच फोटो असं. पण भाऊंनी ते साडीचं हे केलं होतं म्हणून नाही काढता आला फोटो त्यावेळेस. मग मी त्यावेळेस थोडीशी हे झाली आणि जसं मला नंतर काही दिवसांनी हे गाणं आलं आणि भाऊंचं नाव घेतलं की मी एकदम मग अजून ना ग की फोटो नाही पण भाऊंसोबत मला गाणं करायला मिळालं ना, मग मी अजून खुश झाले की छान. मग माझं रिॲक्शन असं एक असं भाऊ, तुमची रिॲक्शन कशी होती? आधी तर गाण्याची गंमत सांगतो. हा. मला सोमिलने गाणं पाठवलं, असं असं दादांचं गाणं आहे, ते करायचं. आणि मी ऐकत होतो गाणं. ते गाणं ऐकत म्हटलं ह्याच्यातलं मी काय बोलायचंय, अख्खं गाणं. त्याच्यात मग नंतर हे होता आलं, त्या इंग्लिश एक पार्ट आहे त्याच्यात गाण्याचा, नाही का? बरोबर. तिकडे आलं, बोल हे कसं होणार आहे. मग बोलले हे सगळं ठीक आहे, हे तर काय माझ्याने होणार नाही खरं तर. गौतमी नाचेल म्हटलं. म्हणजे मी म्हटलं काहीतरी असे माझ्या वाक्याच्या वेळी डोंगर दाखवतील, म्हणजे माझं लिपसिंग करायला लपडाचं नाही, मला बोलायलाच देणार नाही शब्द, मग तिचा डान्स दाखवतील माझ्या वेळी, मी फक्त नाचतोय, असं आधी भीती वाटली होती. आणि गौतमी आहे म्हटल्यावर म्हटलं तिथे गेलं तिला तर कोरिओग्राफर डान्स करून घेईल, मला मागे ठेवतील काहीतरी छान छान असं धावतोय पळतोय असं आधी वाटलं होतं. आणि मग करता करता भीती वाटली होती की अरे मी त्यांना सांगितलं होतं एवढं नाही जमणार, जे काही जमेल ते करा. आणि तेच आवडलं लोकांना, साधं आणि चांगलं. आणि देवाच्या कृपेने झालं गाणं चांगलं. आज लोक सगळं डान्स पण छान म्हणतात आणि छान जोडी दिसते, क्यूट आहे आणि दादांची आठवण पण येते. असं सगळं आटलं केल्यावर, मेसेज आल्यावर आम्हाला एवढं बरं वाटतं की जे काय केलं ते पावलं. काय सांगाल, म्हणजे जेव्हा भाऊंकडे भाऊंचं नाव जरी आलं तरी चेहरा समोर दिसतो आणि हसल्याशिवाय माणूस राहत नाही. तर जेव्हा पहिल्यांदा जसं मी मगाशी विचारलं की सेट वरती तुम्ही काही धमाल किस्से मला तुमचे ऐकायला आवडतील, कोकणामध्ये शूटिंग केलंय असं, म्हणजे कुठल्याही सीनला मी म्हणजे भाऊ हसवत होते, अशी मज्जा करत होते, तर आम्हाला अजून आनंद व्हायचा. काय होतं कधी कधी फक्त आपलं नॉर्मल शूट करा, मग एक तिकडे साईडला, तसं नाही आमचं. म्हणजे हे 4 दिवस शूट आहे ना, शूटच्या सारखं असं वाटलंच नाही की आम्ही शूट करतोय. म्हणजे असं एक एन्जॉय, पूर्ण 4 दिवस आम्ही फुल एन्जॉय केलेत. म्हणजे भाऊंनी हसवलंय, म्हणजे एवढं ना खूप खूप मज्जा केली. म्हणजे असं साधा सीन जरी असेल तरी आम्ही हसायचो. म्हणजे एवढं छान आहे ते, खूप छान झालं ते शूट. एका ठिकाणी तर हसायचं म्हणजे भीतीच होती आम्हाला. असा किस्सा घडला की बोटीत होतो, ओके, जिकडे आम्हाला स्वतःलाच समजत होतो काय नाही होणार काय नाही. सगळे डान्सर आणि ते तो चालवणारा जो बोट होता तो असं असं थांबवतो काय, वळवतोय काय, शॉर्ट्स चालले. पण ह्याच्या सगळ्यात भीती आम्हाला दोघांनाही पोहता येत नाही. त्यामुळे आता बोललो हे गाणं शेवटचं आहे. मी भाऊंना हळूच, भाऊ तुम्हाला पोहता येतं, भाऊ म्हणतात नाही, मला पण नाही येत. त्यामुळे ती एक भीती होती. आणि दुसरं गाण्यामध्ये आमच्या एसटी आहे, तो आला होता, गावची एसटी येते शेवटच्या थांब्याला, ती थांबली
आता परत रिटर्न जाणार आम्ही, तर 2 मिनिटं हे सगळे धावले सोबील वगैरे आमचे प्रोड्युसर पण, की थांबा 2 मिनिटं द्या आम्हाला. आणि मग हिची धावपळ चेंजिंगला. माझं कारण- चेंज हो. होतं त्यासाठी गाडी थांबवून ठेवली होती, प्लीज थांबा ना, थांबा असं. कारण तो माहिती नाही ना, ते अचानक आली एसटी बरोबर. आणि त्याच्यात घेऊया असं ठरलं त्या जागेवर सगळं. मग तो शॉट घेतला गेला, त्यांनी सहकार्य केलं आणि ते गाण्यात दिसतंय. नाही तर ते झालं पण नसतं. नसतं. हो. नसतं झालं. पण मगाशी तुम्ही म्हटले कोकणातली लोक हो. एकदम त्यांनी सपोर्ट केला खरं तर. म्हणजे कोकणामध्ये कोकणात साधी भोळी केलंय. माणसं. खूप आहे. साधी हो. भोळी. हो. एक बिहाइंड द सीन्स मी सध्या रील्स मध्ये बघते की कॅच करतानाच आहे, फ्रूट का बॉल आय थिंक फळ तू फेकते आणि भाऊ हा. कॅच करतात, तेव्हा काही म्हणजे मजेशीर काही किस्सा झाला होता का? ते प्रॅक्टिस पहिला 6 मारलेला भाऊ मी हा. डायरेक्ट. तो सीन, मला तो किस्सा ऐकायला आवडेल. त्याच्यापेक्षा त्या लहान मुलाचं जास्त मजा. हो, हो. तो किस्सा छान आहे. गौतमी सांगेल तो किस्सा. काय होतं? छोट पोरग आहे बघ आणि हा. काय तो मला डोळा मारतोय. येस, तो तिथून हा, येत असतो. अगं म्हणजे त्याला हा सांगितलं तरी हा मारणार, हा सांगितलं एकदम परफेक्ट मारत होता. त्याला फक्त सांगायचं होतं की मार 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 मार. आता मी इकडनं चाललेले, कॅमेरा त्याच्या साईडने होता, तर मी त्याला फक्त बोलायची मार 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 मार. तो बघ डोळा झटकन मारायचं. एवढं भारी पोरग होतं ना ते. खूप मज्जा. म्हणजे कैरी बेरी पण मला तोडायला लावली आहे, नाही का असं दाखवलंय हा. सीन कैरी हो, तोडताना. हो, कैरी तोडते हो, वगैरे. मज्जा. म्हणजे आणि- वेगवेगळं करायला हो. मिळालं. एक होता मुलगा, तो ना आमचा स्पीकर गाण्याचा जो होता हा. तो घेऊन असायचा. तो हा. आमच्यात नव्हता, तो गावचा होता. हो. हा. पण तरी तो सोबत तो सोबत असं धरायला स्पीकर वगैरे आम्ही डान्स करतोय, तो आवाज यायला पाहिजे ना, अशी खूप छान. गोड म्हणजे पूर्ण मजा. तुम्ही एन्जॉय केलेलं ते Enjoy. गाणं आणि जगलाय असं. आणि ती स्टोरी पण खूप छान आहे गाण्यातली. मला वडील पण दाखवले ते पण हा. तिकडचेच आहेत तिकडचे. मला वाटलं. अच्छा, म्हणजे वडील. कोकणातलेच ते आहे. कोकणातलेच आहेत ते राहणारे, पण त्यांना वडील म्हणून नाही का माझे हो, आहेत हो, बघ हो. सुरुवातीला सुरुवातीला ते कोकणातलेच आहेत. म्हणजे बघ ना, सपोर्ट किती आहे की ठीक आहे चला, म्हणजे छान ते जुळूनच आलं. जुळवूनच आलं. आणि तेच वडील आणि भाऊ कदम शेवटच्या शेवटच्या step मध्ये दोघं, ते हा. दोघही जण ते डान्स करतात. आणि असं फॅन दाखवली आहे ना, मग लास्टला सोबत मी असं बघते की काय चाललंय गाणं, म्हणजे आवाज कुठून येतोय. मग मी बघते आणि शॉक होते की भाऊ आणि हे दोघं वडील डान्स करतायत असं. ओके, मग ही जेव्हा स्टोरी किंवा हे गाणं जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा ऐकवलं रेकॉर्डिंग, जसं की रोहित राऊत आणि हो. सोनाली सोनावणे त्या दोघांनी हे गाणं गायलेलं आहे, तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हे गाणं ऐकलं काय रिॲक्शन होती? म्हणजे बीट्स वरती तिथेच फील होत होतं की हो. काय स्टेप्स आहेत? नाही, दोघांनी तर खूपच अप्रतिम गायले. म्हणजे माझी बायकोही म्हणते ती कोण आहे, गाय मस्त गायली ती. आणि रोहितला माहित नव्हतं मी करणार आहे त्यावेळी. म्हणजे जेव्हा मला इव्हेंटला भेटला तेव्हा ते हिलबोरीला तू करतोयस, वा तो खुश झाला, वा वा, मग धमाल येणार. आणि आज तो पण खुश आहे, ती पण खुश आहे. मुलगी छान गायले दोघांनी. आणि संगीतकार आमचा जो प्रसाद, त्यांनी उत्तम बनवले, कंपोज केले, त्यामुळे ते अजून भावतंय. मी म्हणेन की कलाकार म्हणून जेव्हा एखादा प्रोजेक्ट तुम्ही कोणताही निवडता तेव्हा खूप भीती असते की हा प्रोजेक्ट त्यांना आवडेल नाही आवडेल, ट्रोल होईल काय होईल. आणि हे गाणं जे दादा कुणकेंचं गाणं आणि तेही ट्रेंडिंग पद्धतीने येत आहे आणि त्यांच्या स्टेप्स आपल्याला करायच्या आहेत, तर ही भीती मनामध्ये होती का की प्रेक्षक वर्ग ह्याला कसा प्रतिसाद देतील आणि हे प्रोजेक्ट आपण करावं न करावं, असं काही संभ्रम मनात होता का तेव्हा? नाही, माझ्या तर नव्हता. कारण मला एक खरं तर मी सोमिल आणि प्रोड्युसर यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या डोक्यात ते क्रिएटिव्ह आलं की ह्या दोघांना घ्यावं. त्यांना ते दिसत होतं की नाही असं काय होणार, हे आज त्यांनी प्रूव्ह केलंय. आम्हाला तर माहीतच नाही, मी तर सोशलला जास्त नसल्यामुळे मला काहीच माहित नाही की ह्याचा काय परिणाम होईल किंवा लोक काय म्हणतील. पण गौतमीला थोडं असू शकतं. मला थोडं होतं की म्हणजे कसं होईल, म्हणजे होईल का परत ट्रोल, कुठल्या गोष्टीला नाही व्हायला पाहिजे किंवा आपण एवढं करतोय. पण जी आपली पूर्ण टीम होती सारेगमची, एकदम छान केलंय. ट्रोल होण्यासारखी गोष्ट नाहीच केली आहे त्यात. एकदम मस्त, म्हणजे जसं पहिलं गाणं जे जुनं गाणं आहे तोच आम्हाला लुक दिलाय. म्हणजे माझं पण हेअरस्टाईल वगैरे, भाऊंचं पण बघताल ना तर एकदम गावातलं लुक, एकदम गावरान पोरगी नाही का, गावरान पोरगी असं दाखवलंय त्यात. आणि ट्रोल करण्यासारखं नाहीच आहे ग त्यात, एकदम छान येते. आणि मी म्हणाल गाणं जेवढं छान आहे ना, त्यातली स्टोरी ही त्याच्यापेक्षा छान आहे. आणि मला स्टोरी ही खूप आवडली आहे त्यातली. आणि मला तो सीन आवडतो गाण्यातला, भाऊ ते मी असं नट्य बघा हर्षात आणि दादा कोणते यांचं मला असं हे करतात छान असं म्हणून, ते मला खूप छान आवडतं. ते भारी. हा, दादांना श्रद्धांजलीच आहे. हो हो.
गौतमी, तू जसं म्हणाले की ट्रोलिंग, खरं तर तुझा प्रवास आज आपण बघायला गेलो तर एका गावातून आलेली मुलगी, जो तिने खडतडाचा प्रवास सुरू केला, अनेकांचे टोमणे ऐकले, ट्रोलिंग ऐकलं, आणि आज आता ह्या स्तरावर आहेस की सगळीजण कौतुक करतायत तुझ्या कामाचं आणि अनेक वेगवेगळे सुंदर हिट अल्बम होत आहेत. तर मागे वळून बघताना हा प्रवास कसा वाटतोय, काय फील होतं आज? कधी वाटलं नव्हतं की इथपर्यंत येईल, ह्या गोष्टी होतील, अल्बम सॉन्ग मिळतील, म्हणजे मूवीचं एखादं सॉन्ग करत, म्हणजे ह्या गोष्टी मला अजिबात मला डोक्यात नव्हत्या, कधी विचार नव्हता केला. हे अचानक माझ्यासोबत सगळं घडत गेलं. म्हणजे आपण ठरवतो ना की आत्ता मला हे करायचंय, आत्ता मला ते करायचंय, माझ्या डोक्यात काही नव्हतं. आत्ता इथं बसले, आत्ताही काही नाहीये, जे होतंय ते होऊ दे असं. मग मागं वळून बघताना मला असं काही वाटत नाही. उलट मला आत्ता वाटतं की आत्ता जे आहे ना ते खूप छान आहे, माझी लाईफ खूप छान चालते असं. असं कधी वाटतं की तो एखादा दिवस होता की जेव्हा हरली होतीस आणि वाटत होतं की आता गिव्हअप करावं, पण थँक गॉड तिथे गिव्हअप नाही केलंस आणि आज पुढे चालत राहिली? वाटतं की मी तिथं बरं झालं मी नाही थांबली असं म्हणजे मी थांबायला माझं एक असा निर्णय झाला पण होता की बस आता मला इथून पुढे जायचंच नाही. म्हणजे कार्यक्रम वगैरे बंद करून टाकायचे, डान्स नाही करायचा मला, म्हणजे सोडून द्यायचं सगळं, घरी बसायचं, इथपर्यंत माझा निर्णय होता. पण आपले जे अवतीभोवतीचे जे म्हणजे सोबतचे माझे जे आहेत लोक, ते म्हटले तू थांबली ना तर मग ते असं होईल, जे तुला ट्रोल करतात त्यांच्या मनासारखं होईल की चल बरं झालं ही थांबली, तर तू थांबू नको. म्हणून आज मी इथपर्यंत आहे आणि आता मला नाही वाटत की मी आता ह्या गोष्टींना घाबरते किंवा असं काही. तू स्ट्रॉंग झाली. हा. भाऊ, खरं तर चला हवा येऊ द्या आणि अनेक विनोदी चित्रपट, अनेक तुमच्या भूमिका, म्हणजे मी जसं मगाशी गौतमीला बोलली की तुमचं नाव जरी घेतलं, भाऊ कदम जरी म्हटलं, तर डोळ्यासमोर चेहरा आणि स्माइल येते बिग आमच्या चेहऱ्यावरती. आता अजून भविष्यामध्ये काय वेगळे झटके आम्हाला देणार आहेत? कारण हा अल्बम सुद्धा आमच्यासाठी शॉक होता की भाऊ मी पहिल्यांदा अल्बम मध्ये गौतमी सोबत असा परफॉर्मन्स दिलाय. तर काही आता पुढचे प्रोजेक्ट नाही आहेत, म्हणजे आता नाटक तर चालू आहे माझं, सिरियल किलर नावाचं. नवीन एक घेतलंय मी नाटक, ते यायचं वेळ आहे थोडा. आणि एक हिंदी सिरियल येईल ऑगस्ट मध्ये बहुतेक, नेटफ्लिक्सलाच आहे ती. ओके. आणि आपले अतिश सर आहेत ना कापडिया, ज्यांनी वागली की दुनिया, साराबाई वर्षे सर, ते प्रोड्युसर आहेत. आणि त्यांची सिरियल कॉमेडीच असते आणि खूप नीना गुप्ता वगैरे आहेत, देवेंजी आहेत, त्यांच्यावर काम करायला मिळालं. त्यामुळे तो एक नवीन आहे आता येणार. आता एक तर केला मनोज वाजपेयी बरोबर झेंडे, त्यामुळे तो एक नेटफ्लिक्सचा, आणि आता दुसरा. आता बघतोय अजून काय काय. आता हे देवाच्या कृपेने खूप छान ट्रेंडिंगला झाले, त्यामुळे अजून परत आम्ही आता बॅक आलोय, भाऊ कदम बॅक. अजून अल्बम्स मिळाले तर नक्की कराल? आता चांगले मिळाले पाहिजेत ना, पण ते पण आहे की उगाच काहीतरी करण्यापेक्षा. एक एक किस्सा होता. हो. म्हणजे ज्यावेळेस हे गाणं मला आलं की हे गाणं करायचंय, तर तारखेचा विषय होता की आता ही तारीख ती तारीख, आणि माझे कार्यक्रम होते म्हणून मला ते जुळत नव्हतं. म्हणजे भाऊंची तारीख माझी तारीख जुळत नव्हती. पण आता ह्या तारखेला करायचंच आहे हे आमचं ठरलं. आणि माझा कार्यक्रम होता चाकणला. आदल्या दिवशी आम्ही कोकणात होतो, ते कोकणातले शूट करून त्या दिवशी मला परत चाकण म्हणजे पुण्यात यायचं होतं. तिथून परत मला रात्री परत निघायचं होतं कुठं, जिथं माझं शूट होतं तिथं. म्हणजे मला अजिबात आराम नाही, दिवसभर शूट करून रात्री निघायला फ्लाईटनी हे करायचं, ते जुळत नव्हतं. काय करायचं, कसं करायचं, होईल का? अक्षरशः तुला सांगते, आम्ही हेलिकॉप्टरचा विचार केला होता की हेलिकॉप्टरने पटकन जाईल आणि पटकन येईल. मी सोमिलचं आणि माझं बोलणं चालू होतं. मी त्याला सांगितलंच नाही की मी हेलिकॉप्टरचा पण विचार केलाय. मी एकदम फोन केला आणि विचारलं, म्हणजे आमच्या माणसाने फोन केला की हेलिकॉप्टरचं होईल का? ते म्हटले होईल ना. बजेट 3 लाख काय 2 लाख नाही का? मी आपला फोन ठेवला, मी याला फोन करून मी याला म्हणते, ऐक ना, मी हेलिकॉप्टरचा पण विचार केलाय, मला आता कळत नाही मी काय करू, तू सांग. मग शेवटी आम्ही फ्लाईटचा निर्णय घेतला आणि कुठंतरी ऍडजस्ट करून, म्हणजे मी हेलिकॉप्टरनी पण प्रवास करायला तयार होते. म्हणजे चाकणला येणं, पुण्यात येणं सोपं नाही कोकणातून तिकडं, आणि ते सकाळी परत 6 वाजता जॉईंट मला शूटला व्हायचंय, ते पण पॉसिबल नाही. मग कसं करायचं? शेवटी आम्ही फ्लाईटचा निर्णय. पण हेलिकॉप्टर तो किस्सा एकदम डेंजर होता. तेवढी सुद्धा तयारी ठेवली तेवढी हो, की मी काही करत पण मला जायचं, टायमिंगला पोहोचायचं आणि मला हे करायचंय.
बस एवढं माझं डोक्यात होतं. मी याला हळूच म्हणते, ऐक ना, मी 1 दिवसाचा शो करायला नाही चाकरला, माझं ते बजेट पण परवडायचं नाही रे. पण ठीक आहे, तो म्हटलं तर एक काम कर, तू फ्लाईटनी ये. मग ते फ्लाईटने झालं. पण बघ ना, म्हणजे काय कसं कसं करत करत ते शूट एकदम झालं असं. मी म्हणत म्हणजे तिची मेहनत, डेडिकेशन आणि एकदम दृढ इच्छाशक्ती होती की नाही जायचं आणि करायचं. खूप छान. एक छोटासा रॅपिड फायर घेते, दोघांना प्रश्न विचारते, पटकन उत्तरं द्यायचे. भाऊ, गौतमी पाटील बद्दल आज जर का एका शब्दात तुम्हाला काही सांगायचं असेल किंवा तिच्याबद्दल तर काय असेल? माणूस म्हणून खूप छान आहे ती. अरे वा, खूप छान. गौतमी, तुला भाऊ साठी? प्रेमळ, खूप प्रेमळ आहे आणि शांत स्वभावाचे आहेत. म्हणजे एकदम भाऊंना जेव्हा पाहिलं त्यावेळेस कळलं की भाऊ खरंच म्हणजे एक नंबर माणूस आहे. खूप छान. दोघांनाही विचारेन की हेल्पोरी हिला ह्या गाण्याचं शूट करतानाचा तुम्ही खरं तर अनेक किस्से सांगितले, पण तरीही दोघांना लक्षात राहिलेला एखादा मजेशीर किस्सा काही सांगावासा वाटला तर ह्या गाण्याचं शूटचा? शूटचा तसे बरेच आहेत. म्हणजे आम्ही आंबे कैरी खूप खाल्ली आहे. परत डान्स करताना आम्ही चुकलो पण आहेत. म्हणजे असं नाही की आम्ही पण गडबडलो, एन्जॉय केलं. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. किती दिवसात मध्ये झालं हे सगळं शूट तरी? 4 चार चार दिवस. 4 दिवसात. 4 दिवस. भाऊ, तुम्हाला कुठला किस्सा लक्षात मला ना तो गावचा माणूस खूप आवडला, जो नॅचरल त्या गावचा आहे. आणि तो बोलला नाही वेळ लागली सिनेमा. सिनेमाला तर ते नॅचरलच होतं आणि ते खरंच ते भावतं बघा. सुरुवातीला तुम्ही बघितलं की तिथूनच सुरुवात होते, अरे आपण गावातच चाललोय. खूप तो मला भाऊंची एंट्री आवडली गाण्यात. मी प्रत्येक वेळेस सांगते, पण खरंच ते भाऊंनी सुरुवातीला ती एंट्री झाडावर, अगं हिलपुरी हिला, तुझ्या एक नंबर. मला लय आवडलं भाऊंचं. भाऊ, जर का आज तुम्हाला विचारलं की सगळ्यात जास्त काय आवडतं, विनोद ही भूमिका साकारताना की डान्स? विनोद. कोणी सांगेल विनोद. मला वाटलं की आता चॉईस थोडासा बदलला असेल की यार विनोदी डान्स आवडेल. विनोदी डान्स आवडेल. गौतमी, तुला व्यासपीठ म्हणजे स्टेज परफॉर्मन्स की कॅमेरावरती? स्टेज फेवरेट आहे. तुम्ही दोघंही आज अनेकांचे इन्स्पिरेशन आहात. आज तुमच्याकडे अनेक जण बघतायत आणि तुमच्यासारखं बनायचा विचार करतायत. तुमच्या दोघांचे इन्स्पिरेशन कोण आहे की आयडियल आपण म्हणतो की त्यांना आपण बघत यार असं ह्यांच्यासारखं बनायचंय, असं तुमच्या दोघांसाठी कोण आहे? म्हणजे सगळेच म्हणेन मी, एकाचं असं पर्टिक्युलर नाव नाही घेणार. सगळेच जेवढे आपले लेजंड आहेत आतापर्यंत चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत, ते माझे आहेत आदर्श. कारण त्यांच्याकडे कोणाकोणाला बघूनच आपण आलोय. असं पर्टिक्युलर ह्यालाच बघितलं असं नाही. त्यामुळे ते सगळेच आहे. गौतमी, जसं भाऊ म्हटले तसं, कारण त्यांच्याकडे बघूनच आपण गोष्टी शिकत असतो प्रत्येक. ते आपल्याला सिनियर असतात. जसं की आज भाऊ आहे, म्हणजे या गोष्टी यांच्याकडनं आपण शिकतो बऱ्याच गोष्टी. तर सगळेच. ओके. आणि एखादा ड्रीम रोल असेल की प्रत्येक कलाकाराचा असतो की मला ही भूमिका किंवा हा रोल तरी आयुष्यात करायचा आहे, तो तसा भाऊ तुमच्यासाठी कोणता? आणि गौतमी, तुझं काही एक बकेट लिस्ट आहे का? नाहीये, काहीच नाही म्हणजे की असं फ्युचर मध्ये काहीतरी असं आता अजून करायचं. काहीतरी स्वप्न आहे? आता फक्त आता एवढं डोक्यात आहे की ऍक्टिंग पण करायची आहे, ऍक्टिंग मध्ये पण लक्ष द्यायचंय. वाव, म्हणजे चित्रपटामध्ये दिसू शकेल. भाऊ, तुमच्यासाठी? मला ना खर तर असा रोल पाहिजे जो आंधी पिक्चर मध्ये संजीव कुमार यांनी केलाय ना, तो वेगळा एक तो रोल. अशी इच्छा आहे की तसं काहीतरी मिळावं स्क्रिप्ट. पण ते नंतर, आता लोकांना कॉमेडीच पाहिजे म्हणून. मी म्हणेन की इतर जे डिरेक्टर निर्माते आहेत ते ऐकत असतील हे उत्तर, आणि काय माहिती. आता एक छोटासा गेम घेते मी. तुम्हाला दमशरात माहितीच असेल, पण मी काही फूडचे डिश आहेत त्यांचे फोटो मी तुम्हाला दोघांना दाखवणार आहे. भाऊ, तुम्ही बघायचंय, ऍक्टिंग करून दाखवायचंय, आणि गौतमी तो पदार्थ ओळखायचा आहे. ठीक आहे? सेम मग तुझ्यावरती तो टर्न येणार. तुला मी ती डिश दाखवेल, तू परफॉर्म ऍक्टिंग करायची, आणि ऍक्टिंगची सुरुवात इथूनच. मी तर ढळचे काही विषयच नाही. गाणं, आवाज, सूर, ताल, फिश, सूर, फिश, सूर, फिश, सुरमा, सुरमा काय बरोबर. भाऊ सांगा, पण नाही, पूर्ण कम्प्लीट नाही सांगितलंय तिने अजून थोडासा प्रयत्न होऊ दे. सुरमई. येस, सुरमई. वाव, मी तर फिश खात पण नाही. पण हे मी जिंकले.
गौतमी तुझ्यासाठी अयो झालं, मला ऍक्टिंग कुठे येते ग? आता आपण प्रॅक्टिस करतोय ना. तर याचं कसं दाखवू मी? कसं सांगू पाहू आता मी, खरंच मला कळत नाही. काही एखादा किस्सा त्या रिलेटेड तुम्ही आता प्रवासामध्ये वगैरे नाही कधी ना. झालं असेल काही नाही. किंवा काय पदार्थ आहे? काही पदार्थ पदार्थ आहे, डिश आहे. कसा जी दिसतो? आता बोलायचं पण नाहीये ना, हा. जी आपण असं ठीक आहे, तुझ्यासाठी मी असं, बोलायला हा, देते. हा. हा. पण काहीतरी क्ल्यू देऊ शकते, क्लिअर कट नाही पण थोडेफार त्यांना क्ल्यू. हा, बन मस्का वगैरे आपण खातो असं का? कुठली फेमस डिश आहे, कुठल्या ठिकाणाची, असं करून तू काहीतरी त्यांना सांगून बघ. कुठे हा पदार्थ मोस्टली खाल्ला जातो. पावासोबत आपण काय खातो संपला विषय. मला सांगा पावासोबत काय खातो. ऑमलेट, नाही अजून मिसळ, हा 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 हा, मिसळ मिसळ अजून मिसळ व्हेज आहे का? व्हेज व्हेज मिसळ अजून मिसळ, मिसळ, उसळ, पाव मिसळ पाव, उसळ, पाव पावभाजी. हा पावभाजी. हा पावभाजी. मिसळ पाव होता, तू पावभाजी करून टाकलीस त्याला. अरे देवा. मला आपण जाऊ कुठे आता? ह्याच्या पुढे काय म्हणत ती बोलली मिसळ बोली पाव. चलो भाऊ, हे लक्षात राहील. मिसळ पाव नाही, पुढे पुढे उसळ नाही. म्हणजे पावभाजी. पहिलं हा बोलते बोललेली पाव. हा. भाऊ एकदम इझी आता. हा. संपला विषय. चाय, चहा, गोळा गोळा. कशाचा गोळा? बर्फाचा गोळा असतो ना तो. Correct, बर्फ. correct. आता मी का झालं, संपला विषय. आज दुपारी आपण काय खाल्लं? आज दुपारी आपण काय खाल्लं? मोदक. येस. वा, दोघांनाही वा. अरे ठीक, आलं असतं घावणे इथपर्यंत होतं. पण ती आज दुपारी काय खाल्लं? लगेच मोदक. मोदक, हो. वा. नशीब दुपारी मोदक दिले. थँक्यू म्हणून तुम्हाला Thank you, दोघांना सुद्धा thank you. खूप मजा आली या मी गप्पांमध्ये. हा गेम पहिल्यांदा खेळले. पण मजा हा, केली, मज्जा केली. एन्जॉय. आता प्रॅक्टिस होऊन जाईल. थँक्यू. काय सांगाल प्रेक्षकांना जाता जाता, आपल्या नवराष्ट्राच्या प्रेक्षकांना आणि तुमच्या सगळ्या फॅन्सला? भाऊ, हो. आमचं गाणं आलंय हिलपोरी हिला, हे सारे गमा युट्यूब चॅनलवर आहे. तर भरभरून प्रेम द्या आणि गाणं तुम्ही आवर्जून बघा. 13 नंबरवर आहे. ते हा. 1 नंबरवर कसं येईल ते करा. हा, लवकरात लवकर लवकर. 1 नंबरवर करा. हो, thank you. थँक्यू.